खरात बाबाचं प्रकरण, हे खरात बाबाचं प्रकरण जवळजवळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि असे कितीतरी बाबा समाजात आज सुद्धा आहेत. पण ते अशा कोणत्या गोष्टीचा फायदा घेतात, तर त्याचं कारण आहे की आपल्या जीवनात असणारं दुःख, अडचणी किंवा आपल्याला होणारा त्रास. माणसाला असं वाटतं की हा त्रास ह्या बाबांमुळे दूर होईल, कारण या बाबांचा आणि देवाचा संबंध आहे. बाबांचा आणि देवाचा संबंध आहे. पण तुम्ही कधी विचार केला का की उद्या जे स्वतः देव आहेत ते रामप्रभू उद्या राजा होणार आहेत आणि आदल्या दिवशी त्यांना वनवासाची तयारी करावी लागली. त्या रामप्रभूंना सुद्धा आपल्या जीवनातला वनवास म्हणजे दुःख टाळता आलं नाही. श्रीकृष्ण भगवंत आहे, ते स्वतः देव आहेत आणि ते पांडवांच्या सोबत आहेत. तरी सुद्धा पांडवांना वनवास भोगावा लागला, अपमान सहन करावा लागला आणि आपल्या हक्कासाठी युद्ध लढावं लागलं. ज्यांच्या सोबत देव आहे 24 तास, त्यांना सुद्धा दुःख भोगावं लागलं. जे स्वतः देव आहेत त्यांना सुद्धा दुःख भोगावं लागलं. आणि माणूस अशा कोणत्या विश्वासावर ह्या बाबांकडे गेल्यावर आपलं दुःख दूर होईल असा विचार करतो? हा मूर्खपणा आहे.